नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। 302 सह अन्य कलमांतर्गत दाखल गुन्ह्यातून माजी खासदार राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या 80 कार्यकर्त्यांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं केली निर्दोष मुक्तता। 2011 साली ऊस दर आंदोलनावेळी दाखल झाला होता गुन्हा। चंदगडच्या विकासाचा दृष्टिकोन घेऊन निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांची माहिती। टीईटी सक्तीविरोधात 5 डिसेंबरला जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। जिल्हा शैक्षणिक व्यासपीठासह जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनांच्या बैठकीत निर्णय। आमदार जयंत असगावकर यांची माहिती। जगभरात फिरणाऱ्या मोदींना भारतातील स्त्रियांवर होणारे अन्याय दिसत नाहीत का? स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठेंचा सवाल। आणि सीपीआरमधील डॉक्टर आणि खासगी लॅब चालकांच्या साट्यालोट्याची चौकशी होणार। अधिष्ठातांच्या आदेशानं 4 डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पुलावर ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 2011 साली आंदोलन करण्यात आलं होतं। त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह 80 आंदोलकांवर 302 सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश DV कश्यप यांनी निकाल देत माजी खासदार राजू शेट्टींसह 80 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे। या निकालानंतर प्रतिक्रिया देताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही असं सांगितलं। आज जिल्हा सत्र न्यायालयानं भगवान काटे आणि इतर 80 यांच्या विरोधामध्ये 302, 395 आणि अशा अनेक कलमाखाली आमच्या सगळ्यांच्यावर 2011 साली गुन्हा दाखल केलेला होता। त्या गुन्ह्यातून न्यायमूर्ती कश्यप यांनी आम्हाला सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे। खरं तर मला अभिनंदन केलं पाहिजे ॲडव्होकेट शास्त्री साहेबांचं, ॲडव्होकेट श्रेणिक पाटील, ॲडव्होकेट सुवर्ण पाटील, ॲडव्होकेट तनिष्क जाधव या सगळ्यांनी अपार मेहनत करून हे सगळे गुन्हे हे केवळ आंदोलन दडपण्यासाठी, शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केलेले आहेत। आणि त्यामुळं 302 सारख्या अतिशय गंभीर अशा गुन्ह्यातून आमची सगळ्यांची सुटका झालेली आहे। माझ्याबरोबरच माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, अशा आम्ही सगळ्या 80 लोकांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला होता। शास्त्री साहेबांनी अपार मेहनत करून त्यांच्या सर्व सहकार्यांनी आम्हाला यातून निर्दोष सोडवलं। खऱ्या अर्थानं ताट मानेनं आज न्यायालयासमोरून परत जाताना आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो। आणि हे सगळे शेतकरी आहेत, ते काही आरोपी गुन्हेगार नाहीत। शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून घेतले, त्याचा फायदाही झाला। आता असे अनेक कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही काही मागे हटणार नाही। शेतकऱ्यांनी आम्हाला अशीच साथ द्यावी। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज चंदगडमध्ये माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्थानिक आघाड्या करूनच लढवल्या जातात असं सांगितलं। चंदगडमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या यापेक्षा चंदगडचा विकास करणं हा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं। नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका या आघाडी म्हणूनच बऱ्याच ठिकाणी होतात। स्थानिक गटतट असतात आणि निवडणुका प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आम्ही
निवडणुकीला उभारलं पाहिजे. आणि म्हणून शेवटी आम्ही वरून निर्णय देतो की बाबा स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या. चांगल्या विचाराचे, पुरोगामी विचाराचे लोकांच्या बरोबर टायअप करून तुम्ही जर निवडणुका लढवल्या तर हरकत नाही. आणि म्हणून इथंच गोपाळराव पाटील साहेब आमचे नेते आहेत, संभाजीराव देसाई आहेत, परीट साहेब आहेत, या सगळ्यांनी मिळून, विक्रम आहेत, या सगळ्यांनी मिळून यांच्याबरोबर चर्चा करून आघाडी केली. कुणाच्या किती सीटा महत्त्वाच्या नाही आहेत. चंदगडला चेहरा देणं आणि चंदगडचा विकास करणं हा आमचा दृष्टिकोन. टीईटी सक्ती रद्द करावी, संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा आदेश रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि इतर शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. तसंच याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आमदार जयंत असगावकर यांनी केलंय. मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि इतर शिक्षक संघटनांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला शिक्षक आमदार जयंत असगावकर, व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अनेकांनी आपली मनोगतं व्यक्त करत शासनाच्या चुकीच्या धोरणावर कडाडून टीका केली. राज्य शासनानं TET संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं, पण शासनानं त्याची पूर्तता केली नसल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. 15 मार्च 2024 या संच मान्यतेच्या आदेशामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्यानं हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचं भवितव्य शासनामुळं धोक्यात आलंय. शिक्षण सेवक पद रद्द करून शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी, TET सक्ती रद्द करावी, संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा आदेश रद्द करावा आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा आणि याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. शिक्षकांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आमदार जयंत असगावकर यांनी केलं. त्यासाठी शाळा बंद ठेवून सगळ्यांनी त्या ठिकाणी दसरा चौकातून मोर्चा काढायचा आहे. तो कलेक्टर ऑफिसवर जाईल आणि या आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. शासनाकडं यासाठी आपल्याला हे जे आंदोलन करायचं आहे यामध्ये मोठ्या संख्येनं आम्ही सामील होणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी शासन आपल्या या प्रश्नांना कुठंतरी न्याय देईल आणि हे प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नासाठी मी या निमित्तानं आव्हान करतो आपणाला की जिल्ह्यातील सगळ्या शाळा, अगदी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सगळ्या शाळा बंद ठेवून त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता दसरा चौक येथे आपण जमूया आणि शासनावरती भव्य असा मोर्चा आयोजित करूया, एवढंच या निमित्तानं आपणास आवाहन करतो. या बैठकीला शिक्षक नेते दादासाहेब लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, प्रसाद पाटील, विलास पिंगळे, बाबा पाटील, RY पाटील, भरत रसाळे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, प्रमोद तोंडकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक उपस्थित होते. परिवहन विभागानं 2019च्या पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात HSRP बसवण्यासाठी पुन्हा 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता वाहन चालकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही पाटी बसवावी लागणार आहे. राज्यातील 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच HSRP बसवणं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आलंय. HSRP बसवण्यासाठी पुन्हा 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता वाहन चालकांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे. या मुदतवाढीमुळे नागरिकांना पुन्हा एकदा दिलासा मिळालाय, पण ही मुदतवाढ अंतिम असून त्यानंतर HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्याच्या परिवहन आयुक्तांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत समाजानं रस्त्यावरच्या लढाईचा निर्णय घेतलाय. समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 8 डिसेंबरपासून नागपुरात बेमुदत धरणं आंदोलन छेडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित सांगावकर यांनी आज पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी परीट धोबी समाज सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करतोय, पण सरकारकडून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं समाजाचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांना समाजाच्या वतीनं एकाच वेळी निवेदनं देण्यात आली होती. निवेदनातून अनुसूचित जातीच्या सवलती पूर्ववत देणं, संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करणं, बलुतेदार समाजाला विशेष मागासवर्गाचा स्वतंत्र दर्जा देणं, राष्ट्रसंत गाडगेबाबांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करणं, रजक धोबी समाजाला सफाई कामगारांसाठी लागू असलेल्या सुविधा देणं आणि तेलंगणाप्रमाणे ओबीसींमध्ये विशेष दर्जा देणं या समाजाच्या मुख्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं होतं. मात्र अद्याप या मागण्या मान्यच झालेल्या नाहीत. त्यामुळे समाजानं 8 डिसेंबरपासून नागपूरला बेमुदत साखळी धरणं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित सांगावकर यांनी आज पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या पत्रकार बैठकीला शशिकांत परीट, सागर परीट, वसंत वाठारकर, संभाजी सायेकर, रामचंद्र परीट, सुरेश परीट यांच्यासह परीट धोबी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. कागलच्या जनतेनं आजपर्यंत आम्हाला चांगली साथ दिली आहे. कागलच्या पुढील 5 वर्षाचा विकासाचा रोडमॅप आम्ही तयार केलाय. जाहीरनाम्यामध्ये दिल्याप्रमाणे विकास कामाची पूर्तता 100% आम्ही करणार आहोत. त्यामुळे पुढील 5 वर्षात कागलची झेप स्मार्ट सिटीकडे होईल असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. कागल नगरपालिका निवडणुकीसाठी छत्रपती शाहू आघाडीच्या वचननामा प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कागलमध्ये छत्रपती शाहू आघाडीचा वचननामा प्रकाशन कार्यक्रम मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी कागलच्या जनतेनं आत्तापर्यंत आम्हाला चांगली साथ दिल्याचं सांगितलं. कागल शहर हे सर्वांगानं विकसित झालं पाहिजे हाच आमचा ध्यास आहे. जाहीरनाम्यानुसार विकास कामांची पूर्तता करणार आहोत. त्यामुळे पुढील 5 वर्षात कागलची झेप स्मार्ट सिटीकडे होईल असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. समरजितसिंह घाटगे यांनी कागलला वैभवशाली बनवण्यासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली. यावेळी अखिलेश राजे घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जगभरात फिरणाऱ्या पंतप्रधान मोदींना भारतातील स्त्रियांवरचे अन्याय दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित करत स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होत नाही त्या देशाला जगात किंमत नसते अशा शब्दात खंत व्यक्त केली. आज शिवाजी विद्यापीठात आयोजित स्त्रीमुक्ती परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं स्त्रीमुक्ती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना मुंबईच्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी वाढत्या NGO करणांमुळं स्त्रीमुक्ती चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनत असल्याचं सांगितलं. त्यांनी देशातील स्त्रिया, दलित, अल्पसंख्याक यांच्यावरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत ज्या देशात स्त्रियांना स्वाभिमानानं जगता येत नसेल त्या देशाला जगात काहीच किंमत नसते हे जगभर फिरणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना कधी कळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर जिल्हा स्त्रीमुक्ती परिषदेच्या समन्वयक छाया राजे यांनी संघटनेनं केलेल्या कामाचा आढावा घेतला. या परिषदेत दिवसभर मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्यानं झाली. यावेळी अध्यासनाच्या समन्वयक डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर माया पंडित, अमोल केरकर, तनुजा शिपूरकर, सुनीता पाटील, सीमा पाटील यांच्यासह स्त्रीमुक्ती संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते. मुश्रीफ घाटगे युतीमुळे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेना एकाकी लढत देताना दिसतीये. आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागातून शहरातून पदयात्रा काढण्यात आली. कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या अनपेक्षित युतीनं कागलच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या युतीनंतर कागल नगरपालिका निवडणूक बिनविरोध होणार का अशी चर्चा सुरू होती. पण माजी खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे सेना कागलमधून लढणार असल्याचं जाहीर केलं.
त्यांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ताकद दिली आहे. आज पालकमंत्र्यांच्या सहभागातून कागल शहरातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, RPI आठवले गटाचे उत्तम कांबळे, वीरेंद्र मंडलिक, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युगंधरा घाटगे यांच्यासह शिंदे सेनेच्या उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार येत्या 13 डिसेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी दाखल पूर्व आणि दाखल प्रलंबित सर्व प्रकारचे दावे तडजोडीनं मिटवण्यासाठी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलंय. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार शनिवारी 13 डिसेंबरला देशातील सर्व जिल्हा आणि तालुका न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये देखील 13 डिसेंबरला लोक अदालत होणार आहे. नागरिकांनी दाखलपूर्व प्रकरणं आणि दाखल असणारे सर्व प्रकारचे प्रलंबित दावे तडजोडीनं मिटवण्यासाठी या लोक अदालतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव अश्विनी वाघमोडे यांनी केलंय. विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व न्यायालयामध्ये दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे राष्ट्रीय लोक न्यायालय हे माननीय कविता बी अग्रवाल मॅडम, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सदरच्या लोक न्यायालयामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज 138ची प्रकरणे, भूसंपादनची प्रकरणे, तसेच कौटुंबिक प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे, दरखास्तीची प्रकरणे, बँकेशी संबंधित सर्व प्रकरणे, वाद, दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन, मोबाईल कंपनी इत्यादी प्रकरणे, तसेच महाराष्ट्र राज्य वितरण प्रकरणांची प्रकरणे, ग्रामपंचायतीची दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी सर्व प्रकरणे लोक न्यायालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत. सदरचे लोक न्यायालय हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, शाळा न्यायाधिकरण इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांचे जे काही दाखलपूर्व खटले प्रलंबित असतील तर त्यांनी ते सर्व प्रकरणे लोक न्यायालयाद्वारे आपापसात तडजोडीने निकाली काढावेत. वेळ 13 डिसेंबरला होणाऱ्या या लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन वेळ आणि पैशाची बचत करावी आणि तडजोडीनं दावे मिटवावेत असं आवाहन विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलंय. CPRमध्ये दाखल रुग्णांची रक्त तपासणी खासगी लॅबकडून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं उघडकीला आणलाय. त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याची दखल घेत CPR प्रशासनाची कडक शब्दात कान उघाडणी केली. दरम्यान खासगी लॅबकडून रक्त तपासणी होत असल्याबाबत चौकशीसाठी मनोविकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पवन खोत यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनं 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करावा असा आदेश अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी दिलाय. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात आर्थिक परिस्थिती बेताची असणारे रुग्ण येतात, पण स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं या रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्यांना कसं नाडलं जातंय हे उघडकीला आणलं. रुग्णालयातील प्रसूती विभागाबाहेर थांबून या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी खासगी लॅब चालकांना बोलवून रुग्णांची कशी आर्थिक लूट केली जाते हे उघडकीला आणल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी CPRमधील डॉक्टरांसह संबंधित घटकांची कडक शब्दात कान उघाडणी केली. खासगी लॅबचे एजंट CPRमध्ये येण्याचं धाडस कसे करतात अशी विचारणा करत, तुमच्या कार्यपद्धतीमुळं माणसं रस्त्यावर मरतील, आम्ही मूर्ख आहे का अशा शब्दात आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी CPRमधील डॉक्टर, अधिकारी आणि विभाग प्रमुखांची खरडपट्टी काढली. त्यांनी यावेळी या प्रकाराबद्दल अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांनी मनोविकारशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पवन खोत यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे, औषध वैद्यकशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विद्या पाटील, शरीर विकृतीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मदने यांची चौकशी समिती स्थापन केली आहे.
अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांनी या समितीला 7 दिवसांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिलाय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी ही समिती केवळ कागदावरच राहू नये आणि पुन्हा CPRमध्ये रुग्णांची लूट होऊ नये यासाठी पाठपुरावा करत राहणार असल्याचं सांगितलंय. CPR मध्ये स्वतःची खाजगी लॅब असताना देखील काही डॉक्टरांनी आपलं पोटपाणी चालवण्यासाठी इथल्या रुग्णांना खाजगी लॅबमध्ये पाठवण्याचा जो उद्योग चालू केलेला तो आता इथनं पुढे आम्ही चालू देणार नाही. याबाबत चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन झालेली आहे. ही चौकशी समिती फक्त कागदावर काम न करता प्रत्यक्षात या समितीचं काम व्हावं आणि जे दोषी डॉक्टर असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटपात CPRमधील डॉक्टरांच्या सहभागाचा गंभीर आरोप होत असतानाच आता डॉक्टर आणि खासगी लॅबचं साटलोटं उघडकीला आल्यानं CPR खरंच गरिबांच्या आधारासाठी आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री असताना घडत असलेल्या या प्रकारांबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. इचलकरंजी महापालिकेच्या भगतसिंग उद्यानात लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या अभ्यासिकेची दुरावस्था झाली आहे. धुळीनं माखलेले बाग, जागोजागी कचऱ्याचा ढीग असं चित्र इथं असून उद्यानाच्या दुरावस्थेकडे महापालिकेनं केलेल्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअर घडवावं यासाठी इचलकरंजीतील भगतसिंग उद्यान परिसरात अभ्यासिका तयार करण्यात आली होती. मात्र लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या अभ्यासिकेची सध्या दुरावस्था आहे. धुळीनं माखलेली आणि मोडतोड झालेली बाग, जागोजागी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ प्रसाधनगृहामुळं परिसरात पसरलेली दुर्गंधी यामुळं इथं कुणी अभ्यासाला बसण्याचं धाडस करणार नाही. महानगरपालिकेनं या अभ्यासिकेच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केलं असल्यानं स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. साप हे मानवाचे शत्रू नसून पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. निसर्ग आणि पर्यावरण संतुलनात सापांचा महत्त्वाचा वाटा आहे असं प्रतिपादन ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ, निसर्गप्रेमी आणि सर्पमित्र डॉक्टर अमित पाटील यांनी केलंय. DY पाटील हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित केलेल्या सर्पांशी मैत्री आणि पर्यावरण संतुलन या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. DY पाटील हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित सर्पाशी मैत्री आणि पर्यावरण संतुलन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ, निसर्गप्रेमी आणि सर्पमित्र डॉक्टर अमित पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर पाटील यांनी सापांच्या अस्तित्वामुळं उंदरांपासून होणारे अन्नधान्याची 5 ते 8% नासाडी रोखता येते असं सांगितलं. सापांना दुखावल्याशिवाय किंवा डिवचल्याशिवाय ते आपणहून दंश करत नाहीत. आपल्याकडं आढळणारे 70% साप हे बिनविषारी असतात. उर्वरित 30% विषारी सापांपैकी केवळ 9% सर्पदंशांमध्येच विषाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळं सर्पदंश झाल्यास न घाबरता त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करून घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी उपस्थित विद्यार्थी, वैद्यकीय प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरं दिली. बालरोग विभागाचे डॉक्टर रवींद्र पवार आणि विभाग प्रमुख डॉक्टर निवेदिता पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी कुलपती डॉक्टर संजय D. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड यांचं मार्गदर्शन लाभलं. निसर्गमित्र परिवार आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळीत फटाके न उडवणाऱ्या मुलांची निसर्ग सहल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मुलांनी निसर्गाचा अभ्यास करत सहलीचा मनमुराद आनंद लुटला. पर्यावरण रक्षणासाठी दिवाळीमध्ये फटाके न उडवणाऱ्या मुलांसाठी निसर्ग सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्गमित्र परिवार आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा उपक्रम राबवण्यात आला. यावर्षीच्या सहलीमध्ये मुलांनी भुदरगड किल्ला, बिद्रीमधील गोकुळ शीतगृह केंद्रातील हर्बल गार्डन, गडाच्या परिसरातील विविध वास्तू, पाल आणि कपिलेश्वर इथल्या देवराईला भेट दिली. निसर्गमित्र अनिल चौगुले आणि प्रदीप थोरात यांनी मुलांना जैवविविधतेसह निसर्गाची माहिती दिली. त्यानंतर गडानजीकच्या पेठ शिवापूर इथल्या पेडणेकर हायस्कूलमधील स्थानिक विद्यार्थ्यांशी या मुलांनी संवाद साधला.
या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण झाली. अजिया पाटील यांच्या महिला मंडळातर्फे विविध वनस्पतींपासून बनवलेले साबण मुलांना देण्यात आले. कुंदा पतंगे यांच्या अंगणातील परसबाग, कुक्कुटपालन, शेळीपालन प्रकल्प, हळकुंडापासून कुंकू बनवण्याची प्रात्यक्षिकंही मुलांना पाहता आली. मुलांना या सहलीदरम्यान नैसर्गिक देवराई आणि मानवनिर्मित देवराईतील फरक, पर्यावरणातील त्यांचं महत्त्व, उपयुक्तता याची माहिती देण्यात आली. या मुलांनी निसर्गाचा अभ्यास करत आणि सहलीचा मनमुराद आनंद लुटत खूपच धमाल केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय कदम, सचिन कुलकर्णी, दिलीप पाटील, अशोक पतंगे यांनी परिश्रम घेतले. लोकशाही सुपर कार्यक्षम बनवली तरच भारत विकसित राष्ट्र होईल असं प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केलं. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेत त्यांनी विकसित भारत 2047 या विषयावर पहिलं पुष्प गुंफलं. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं दरवर्षी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. यंदा व्याख्यानमालेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या व्याख्यानमालेत माजी सनदी अधिकारी आणि व्याख्याते अविनाश धर्माधिकारी यांनी विकसित भारत 2047 या विषयावर पहिलं पुष्प गुंफलं. यावेळी बोलताना त्यांनी हजारो वर्ष भारतभूमीवर आक्रमणं झाली तरीही भारतीय संस्कृती शिल्लक आहे, हा चमत्कार आहे. याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांना जाते. भारत हा विविधतेनं नटलेला देश असून तो आपल्याला अजून बळकट करत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारतामध्ये भौतिक घटकात GDP उत्तम असला पाहिजे, दरडोई उत्पन्न चांगलं असलं पाहिजे, विकासाची फळं समाजातील सर्व घटकांना समान मिळाली पाहिजेत, त्यासाठी विषमतेचा निर्देशांक कमी असला पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. 1981 ते 2011 या 30 वर्षात चीननं जे केलं तसं भारत येत्या 30 वर्षात करू शकला तर भारत विकसित राष्ट्र बनेल असं त्यांनी सांगितलं. या 30 वर्षात चीनचा GDP दर 2 अंकी होता. हुकुमशाही पद्धतीमुळं चीनची वेगानं प्रगती होत असली तरी स्वातंत्र्याचा सौदा करून मानवी मूल्य पायदळी तुडवून भारताला चीनसारखा विकास नको आहे असं धर्माधिकारी यांनी नमूद केलं. भारताची लोकशाही व्यवस्था चीनच्या हुकुमशाही व्यवस्थेपेक्षा अधिक कार्यक्षम करून दाखवणं हे आपल्यासमोरचं आव्हान असून लोकशाहीला सुपर कार्यक्षम बनवलं तरच भारत विकसित राष्ट्र होईल असंही धर्माधिकारी यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर दीपक आंबर्डेकर, ॲडव्होकेट रवी शिराळकर, राजेंद्र किंकर, विवेक शुक्ल, केदार तेंडुलकर, किरण धर्माधिकारी, पद्मजा आपटे, श्रीकांत लिमये, राधिका जोशी, सुहास तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, रामचंद्र टोपकर, प्रशांत कासार, संतोष कोडुलीकर, नंदकुमार मराठे यांच्यासह श्रोते उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. शिवसेना आमदार निलेश राणेंवर गुन्हा, भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शिरल्याचा ठपका, रवींद्र चव्हाणांच्या इशाऱ्यावर कारवाई झाल्याचा दावा. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना अटक करून सहआरोपी करा, मनोज जरांगेंची मागणी. सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला धोका, असीम सरोदे यांच्या दाव्यानं खळबळ. मी कुणावरही टीका करत नाही, आमच्याकडं नीती नियती आहे आणि निधी देखील आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. गिरीश महाजन, आपण वैरी झालो तरी मला फरक पडत नाही, तपोवनातील वृक्षांसाठी सयाजी शिंदे आक्रमक. गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या सुधीर राठोड याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 3.5 लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन असा 11.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आजरा आंबोली मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. त्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं आजरा आंबोली मार्गावर आंबोली टोल नाक्याजवळ कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीचा मद्यसाठा बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या सुधीर राठोड याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 3.5 लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि टेम्पो असा एकूण 11.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक DM वायदंडे, RC केरीपाळे, SM पाटील, PD गुरव, संदीप जानकर, भरत सावंत, संदीप चौगुले, स्वप्नाली बेडगे, अविनाश परीट यांनी या कारवाईत सहभाग घेतला. राधानगरी तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढलाय. गव्यांचे कळप, वानर आणि साळींदराकडून ऊस, भुईमूग आणि पावटा या पिकांचं नुकसान सुरू आहे. तळगाव, चाफेवाडी परिसरातल्या 5 वाड्यांमधील काही ग्रामस्थांनी आमचे एकतर स्थलांतर करा, अन्यथा वन्य प्राणी वनाबाहेर येऊ नयेत यासाठी उपाययोजना करा ही मागणी केली आहे. राधानगरी अभयारण्याचं विस्तारीकरण झाल्यानंतर अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे. वन्य प्राण्यांमध्ये वानर आणि गवारेड्यांची संख्या लक्षणीय आहे. वनामधील चराऊ कुरणं आणि पाणवठ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यातच रात्रीच्या वेळी वनाबाहेर उत्खनन सुरू असतं. त्याचा आवाज आणि प्रकाश झोतामुळं वन्य प्राणी शेतजमिनीकडे वळू लागलेत. शेतकऱ्यांना पिकांच्या रक्षणासाठी शेतामध्ये झाडावर माचा उभारून प्रत्येक रात्री जागाव्या लागतायत. शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून फुलवलेली पिकं वन्यप्राणी उद्ध्वस्त करत असल्यानं राधानगरी तालुक्यात फक्त वन्य प्राण्यांनीच राहायचं का असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करतायत. चाफेवाडी इथं तर 50 एकरातील वरणा पीक गव्यांच्या कळपाकडून बाधित झालंय. जंगलाच्या हे वन्य प्राणी जंगलात असल्यामुळे जंगलात उत्खननचा मोठा आवाज व्हायला लागला आहे. बॉक्साचं उत्खनन चालू आहे आणि त्या उत्खननानं गवं जे आहेत ते जंगलात न राहता हे भयभीत होऊन शेतीमध्ये यायला आलेले आहे. आणि हे उत्खननचं सुद्धा अतिशय म्हणजे आवाज, डंपरांचा आवाज, JCBचा आवाज, पोकल्यांचा आवाज यायला लागल्यामुळं हे गहू प्राणी जो आहे तो भयभीत होऊन शेतीत आमच्या घुसायला लागलेला आहे. पावटा पिकाचं माझं अथोनात गव्हाने नुकसान केलेलं आहे. हे साधारण आमच्या गावचा जर पावटाचा जर विचार केला तर सगळ्यात प्रसिद्ध आमचा पावटा असून कोल्हापूरच्या जवळपासनं ठिकाणं लोक आमच्या पावट्यासाठी मोबाईल कॉन्टॅक्ट करून येत असतो. पण तो आता पावट्याचं पीकच सगळं गवळणी फस्त केल्यामुळं आमचा उदरनिर्वाह बंद झालेला आहे. आणि वरणा पिकाचे काय 7 बाराला नोंद नसल्यामुळे हे काय वरण्या पिकाचं नुकसान आम्हाला देऊ शकत नाहीत. तर ह्या गवळणी इथनं उठावच केलेला प्रकार केला आहे. आता इथून पुढं आम्ही कसं राहायचं, कसं जगायचं, एक तर देश महासत्ता व्हायला लागला आहे आणि इथं आम्ही एकदम म्हणजे महाभिकार व्हायला लागलो आहे. आणि आजचे दिन आलेवाले हे खरोखर आमच्यासाठी आजचे दिन आहेत काय? वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे तालुक्यातील दुर्गमानवाड, नाना पाटीलवाडी, संतू पाटीलवाडी, तळगाव, भगुलकरवाडी, पडसाळी, चाफेवाडी, बेरगळवाडी परिसरातले शेतकरी त्रस्त झालेत. प्राणी कळपानं येत असल्यानं शेतामध्ये राखणीस राहूनही वन्य प्राणी शेतीचं मोठं नुकसान करतायत. दिवसा शेतीत कष्ट करायचं आणि राखणीसाठी रात्री जागवायच्या असा दिनक्रम शेतकऱ्यांचा सुरू आहे. शेतात दिवसरात्र राबूनही हातातोंडाला आलेली पिकं वन्य प्राणी फस्त करत असल्यानं आम्ही जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वन्य प्राणी वनांबाहेर येऊच नयेत यासाठी महसूल आणि खनिकर्म विभागानं अवैध उत्खनन थांबवावं, तसंच वनांमध्ये पाणवठे आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होतीये. S-न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठाच्या आदिती स्वामी हिनं कंपाऊंड आर्चरीमध्ये सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठानं 9 पदकं पटकावली आहेत. राजस्थानमध्ये 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सला 24 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतातील 200 विद्यापीठातील 5,000हून अधिक खेळाडू सहभागी झालेत. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे एकूण 10 खेळ प्रकारात 87 खेळाडू आणि 17 संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक आदींचा सहभाग आहे. स्पर्धेत शुक्रवारी आदिती स्वामी हिनं कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.
मुलींच्या जुडो स्पर्धेत 78+ वजनी गटात संस्कृती पाटील हिला कांस्य पदक आणि सायकलिंगमध्ये ट्रॅक टाईम ट्रायल प्रकारात सायली आरंडे हिला कांस्य पदक प्राप्त झाले. आज अखेर शिवाजी विद्यापीठानं एकूण पदक तालिकेमध्ये 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य पदक अशी एकूण 9 पदकं मिळवली आहेत. आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला कोल्हापूर गारगोटी मार्गावर तपोवनजवळ झालेल्या अपघातात कळंबा इथले तानाजी श्रीपती टिपुगडे यांचा जागीच मृत्यू झाला. तानाजी टिपुगडे दुचाकीवरून घरी चालले असताना अचानकपणे त्यांचं दुचाकीचं नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकली. याचवेळी गारगोटीहून कोल्हापूरच्या दिशेनं येणाऱ्या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला ठोकरलं. जुना राजवाडा पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 302 सह अन्य कलमांतर्गत दाखल गुन्ह्यातून माजी खासदार राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या 80 कार्यकर्त्यांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं केली निर्दोष मुक्तता. 2011 साली ऊस दर आंदोलनावेळी दाखल झाला होता गुन्हा. चंदगडच्या विकासाचा दृष्टिकोन घेऊन निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांची माहिती. टीईटी सक्तीविरोधात 5 डिसेंबरला जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. जिल्हा शैक्षणिक व्यासपीठासह जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनांच्या बैठकीत निर्णय. आमदार जयंत असगावकर यांची माहिती. जगभरात फिरणाऱ्या मोदींना भारतातील स्त्रियांवर होणारे अन्याय दिसत नाहीत का? स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठेंचा सवाल. आणि CPR-मधील डॉक्टर आणि खासगी लॅब चालकांच्या साट्यालोट्याची चौकशी होणार. अधिष्ठातांच्या आदेशानं 4 डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.